मनापासून स्वागत आहे। कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच हवं। स्वस्थ राहा आणि मस्त मस्त रेसिपीज खा। मैत्रिणींनो, आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये मस्त अशी आपण रेसिपी बनवत आहोत। तर ही रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर अशा टिप्सने परिपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल माझ्या चॅनलला आणि तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या मराठवाडा किचन मध्ये जे रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मग वेळ कशाला आपण घालवतोय, रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मराठवाडा किचनमध्ये मस्त चमचमीत अशी पुरी भाजी बनवत आहोत। तर त्यासाठी इथं मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि स्वच्छ एक 4 बटाटे व्यवस्थित 1-2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता इथं आपण गॅसवरती हा कुकर ठेवलेला आहे। याच्या 1-2 शिट्ट्या आपण मंद आचेवर घेणार आहोत आणि फुल गॅसवरती तुम्ही घेतल्या तर 3 शिट्ट्या घ्या, मऊसूद अशी शिजतात। आता आपण कणिक मळून घेणार आहोत। तर त्यासाठी 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच 1 वाटी आपण टाकलेला आहे मैदा। त्यामध्येच अर्धी वाटी टाकून घेतलेला आहे जाडसर असा रवा। त्यामुळे काय होतं, पुरी मस्त अशी खुसखुशीत बनते। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे। साखर टाकल्यामुळे काय होतं, मस्त असा पुरीला म्हणजे कलर तर येतोच, पण आहे तशी फार काळ टिकून राहते। जी फुगलेली पुरी असते ती तशीच फार काळ टिकून राहते। तर आता यामध्ये 1-2 चमचे मी इथं तेल ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे पीठ तेलामध्ये चोळून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी करत आपण या पिठाचा घट्टसर दाटसर असा गोळा मळून घेणार आहोत। पुरीसाठी नेहमी चपातीपेक्षा थोडंसं दाटसरच पीठ मळून घ्यायचं घट्ट। इथं बघा, या पद्धतीने आता मी पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण थोड्या वेळ म्हणजे ठेवणार आहोत, एक 10 ते 15 मिनिट। तोपर्यंत इथं आपला कुकर पण झालेला आहे। बटाटे जे आपण वाफलत ठेवले होते ते सुद्धा वाफलून आपले तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। पुरी भाजीसाठी रेग्युलरच्या भाजीपेक्षा बटाट्याची भाजी बनवत असताना बटाटे हे थोडेसे मऊसूद वाफलून घ्यायचे, त्यामुळे पुरी भाजी सोबत खाण्यासाठी जी बटाट्याची आपण भाजी बनवतो ती मस्त अशी लागते। तर पूर्ण आता बटाट्याची सालं काढून घेतल्यानंतर एका चाकूच्या साहाय्याने मी व्यवस्थित सगळं सुरीने हे कट करून घेतलेलं आहे। आता भाजीला फोडणी देण्यासाठी 2 ते 3 चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरी मोहरीची मस्त अशी याला फोडणी देऊन घेतलेली आहे। भरपूर अशी त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। 1-2 बारीक चिरलेले कांदे इथं मी घेतलेले आहेत। आता ते कांदे आपण तांबूस रंगाचे होईपर्यंत मंद आचेवर परतून घेणार आहोत। पुरी सोबत खाण्यासाठी जी बटाट्याची भाजी बनवली जाते त्याची चव जर अस्सल अशी मस्त झाली तर पुरी भाजी अगदी टेस्टी बनते। पुरी भाजीची चव ही खरी त्या भाजीवरतीच असते। तुम्ही जितकी छान भाजी मस्त बनवून घ्याल तितकी मस्त अशी चविष्ट पुरी भाजी लागते। ही भाजी मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा। पद्धत खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवलेली आहे आणि कमी वेळात बनवलेली आहे। तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनवाल। 1 वाटी टोमॅटो टाकलेला आहे, तो सुद्धा मंद आचेवर व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि 2 चमचे टाकून घेतलेलं आहे अद्रक लसूण खोबऱ्याचं वाटण। तर भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही अद्रक लसूण हिरवी पेस्ट रेसिपीमध्ये पाहायला मिळालेली आहे। यामुळे भाजी अतिशय टेस्टी बनते। आता मसाल्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे। चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि मसाले तेलात व्यवस्थित परतून घेतलेले आहेत 1-5 मिनिट मंद आचेवर। कोणतीही फोडणी तुम्ही परतत असताना नेहमी मंद आचेवर परता, त्यामुळे भाजीची चव सुद्धा मस्त लागते। आता 1-2 ते 3 चमचे यामध्ये गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं, जे परतत असताना आपले मसाले असतात ते कच्चे पण राहत नाहीत आणि व्यवस्थित परतले जातात। आता यामध्ये जो वाफलून घेतलेला आपण बटाटा होता तो यामध्ये टाकून घेतलेला आहे। तर इथे मी 2 वाट्या म्हणजे टाकून घेतलेला आहे बटाटा यामध्ये आणि थोडासा आपण अर्धा बटाटा शिल्लक ठेवलेला आहे,
तो आपण पाण्यामध्ये मिक्स करून या भाजीमध्ये शेवटी टाकणार आहोत. त्यामुळं काय होतं, जे आपण शेंगदाणा कूट वापरतो ते वापरण्याची अजिबात गरज लागत नाही. आता यामध्ये 1 ग्लास मी म्हणजे पाणी गरम केलेलं ॲड केलेलं आहे. गरम पाण्यामुळे पुरी भाजीची चव अतिशय मस्त अशी लागते. आणि इथं मी यामध्ये आणखीन या भाजीची चव वाढण्यासाठी अर्धा वाटी मटार टाकलेला आहे. तुमच्याकडं हिरव्या शेंगाचा किंवा फ्रोझन मटार वापरला तुम्ही तरी चालेल. मी कच्चा वाटाणा भिजवून इथं वापरलेला आहे. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण अर्धा बटाटा ठेवलेला आहे आणि तो आता यामध्ये मस्त असा बारीक करून टाकलेला आहे. यामुळं जी आपण भाजी बनवून घेतलेली असते तिला दाटसरपणा छान येतो आणि यामध्ये आपल्याला जास्तीचं काही कुठलं वाटण वापरण्याची आवश्यकता, शेंगदाणा कूट म्हणा, काहीच वापरण्याची आवश्यकता भासत नाही. आता या भाजीला 1 उकळी घेतलेली आहे. जास्त काही वाफलून बटाटा घेतल्यामुळे शिजण्याची आवश्यकता नाही आणि भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकून घेतली. नेहमी भाजीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. त्यामुळं काय होतं, जो कोथिंबीरीचा फ्लेवर असतो तो मस्त चटपटीत असा भाजीला बसतो. तर इथे बघा दाटसर अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तोपर्यंत आपली जी आपण कणिक मळून घेतलेली होती ती सुद्धा व्यवस्थित अशी भिजून तयार झालेली आहे. एक 10 ते 15 मिनिट आपण व्यवस्थित ही भिजून घेतलेली आहे. आता हव्या त्या आकारात आपण चौकोनी, त्रिकोणी किंवा मग एखाद्या पुरी प्रेसच्या साहाय्याने म्हणजे लाटून घेऊ शकता. तर इथं बघा मीडियम साईजचा मी इथं पारी बनवून घेतलेली आहे आणि आता ती हव्या त्या आकारामध्ये मी गोल म्हणजे इथं लाटून घेतलेली आहे. तर जास्त पातळसरही नाही आणि जास्त दाटसरही नाही लाटून घ्यायची, त्यामुळे पुरी मस्त अशी खुसखुशीत बनते. आता इथं आपण तेल तापत ठेवलं होतं. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडासा मैदा, रवा ॲड केल्यामुळे आणि साखर थोडीशी टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकताय पुरीला कलरसुद्धा अतिशय मस्त असा येतो आणि जी फुगलेली आहे ती तशीच फार काळ म्हणजे टिकून राहते. अजिबात म्हणजे अशी नरम पडत नाही. नक्की तुम्ही या पद्धतीनं पुरी भाजी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं करून बघा. अतिशय म्हणजे सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी पुरी भाजीची रेसिपी बनवू शकताय. तर इथं आता याच पद्धतीनं आपण सगळ्या म्हणजे आपल्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर इथं व्यवस्थित आपल्याला तेल याजनी तळून घ्यायचं आहे आणि आपण म्हणजे रवा, मैदा आणि कणकेचं अगदी योग्य प्रमाण घेतल्यामुळे जास्त तेलकटही बनलेल्या नाहीत, तुम्ही पाहू शकताय. आणि फुगलेल्या सुद्धा जास्तीच्या आहेत आणि खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत. आता त्यासोबत मस्त अशी चमचमीत करून घेतलेली आपण इथं एका डिशमध्ये काढून घेतोय बटाट्याची भाजी. तर नक्की तुम्ही ही मराठवाडा किचनची पुरी भाजीची रेसिपी करून बघा. अतिशय सोपी आहे आणि मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा पुरी पहिल्याच प्रयत्नात अगदी टम्म अशी फुगलेली आहे का आणि भाजीसुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनेच तुमचीसुद्धा तेवढीच टेस्टी बनलेली आहे का. तर चला मैत्रिणींनो, भेट